नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या मी निगडीकर संतोष या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आणि आजची व्हिडिओ खास आहे. याचं कारण असं आहे की माझ्या आयुष्यातला पहिला शो आहे नमन. कलारंग प्रोडक्शन हे सादर करीत आहेत नमन. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते सर्व दाखवतो. आणि आता जस्ट मी आता निघणार आहे आणि बाकीची पोरं दिव्याला आहेत. आता इथून मला दिव्याला जायला लागेल, तिथून ट्रेन पकडणार आहे आणि सर्व आमच्या ग्रुपची सर्व मुलं तिथे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा. आजची व्हिडिओ खूप खास आहे. आज माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. आज पहिला शो आहे नमन आणि काय भूमिका आहे ती तुम्हाला मी सांगणार नाही, ती नमनमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. तर मित्रांनो, व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा. तर लवकरच व्हिडिओ मी सुरू करतो. जस्ट आता कालबादेवरून बसलोय टॅक्सीत तिथं विटीला जायला. आणि आमच्या ग्रुपचा टी शर्ट बघाय, कोकण टॉकीजचे टी शर्ट, हे खास टी शर्ट घालून बोलवले. आणि आता इथून सीधा विटीला जातो आहे आणि विटीवरून सीधा दिव्यावरून पण पोरं आहेत. जस्ट ट्रेनमध्ये आता चढलो आहे, डायरेक्ट दिव्याला उतरणार. पण लगेच डब्यात इकडे सर्व सीटा नाही बसायला, लगेच डब्यात बसायला लागतंय. जस्ट दिव्या स्टेशनला आता उतरलोय. आता जातोय पुढे. आता तिकीट काउंटरजवळ जातोय. आता जस्ट उतरलो दिव्या स्टेशनला. आता थेट इथून स्वर्ग रत्नागिरी ट्रेन जवळ पोचलोय. दिवा रत्नागिरी ट्रेन लागली. अजून कोण आलेच नाही, बघा 2-3 जणच आहे. आता येथील असते. काहीतरी आता खातोय नाश्ता. सूरज काहीतरी खावतोय. काय खावतोय? देख सूरज, काहीतरी घे. असायला वाटतं. ही कुठून आले? जे काहीतरी ग्रुप मेंबर आलेले आहेत. हे काय घेतला? या खादड्याने बघा काय वेफर घेतलं. वेफर जाम खातो. आता घे. वरच्या सीटा बघा आम्हाला कसं. एक सीट होती 3 जण आणि इकडे 3 जण. दिव्यावरून रत्नागिरी नाही, रत्नागिरीला नाही, पनवेलला थांबलेली. स्लो आहे ना, सर्व स्टेशन घेत नाही. फायनली आत्ता आमची ट्रेन सुटलेली आहे. सर्व कलाकार झोपलेले आहेत इकडं. गणपती इथून आता डायरेक्ट पनवेलवरून नंतर सर्व स्टेशन घेतच जाईल. 1.5-2 ला पोचेल रत्नागिरीला. पनवेलमध्ये आले आता ट्रेन. तंबूसवाला गेला पुढे. आता गर्दी बघा किती आली असेल इकडे. गर्दी पण नाही. सर्व स्टँडिंगला सर्व उभी राहिलेत बघा. पनवेललाच पूर्ण पॅक झाली ट्रेन. आता तिथून पनवेलवरून ट्रेन सुटले डायरेक्ट नागोठणा मानगाव मार्गे. प्रतिभाग इथे त्या साईडला पण दाखवत होता फुल पब्लिक. जस्ट आत्ता मानगावला आले ट्रेन. किती वाजले? 9 बरोबर. 9 वाजता मानगावला आले ट्रेन. ट्रेन झाली खाली झाली. बहुकी ट्रेन इथंच खाली झाली. आता इथून पुन्हा 3-4 तास लागतील रत्नागिरीला जायला. पूर्ण ट्रेन इकडे खाली झाली. बरोबर 9 वाजता आले ट्रेन मानगावला.
मजाक मस्ती बघा ट्रेन मध्ये मजाक मस्ती सगळी मस्ती करतायत मजाक मस्ती चालली सासूला पोळी किती आहेत किती 5 मिनिट चालू गेलो आता माझ्याकडून तुम्हाला 4 तुम्ही कधी उतरलात मध्ये 4 सेल्फी सेल्फी देख तेरे को तरस रहे सेल्फी लेने के मेरे को तरस रहे सेल्फी लेने के लिए वहिनी साहेबांसोबत एक फोटो होऊ दे मावशी वाटते मावशी उद्या मावशीचा रोल हा चांगला करे मावशी मावशी आता रत्नागिरी स्टेशनला उतरून थोड्या वेळाच खाली 5-10 मिनिट आहे ट्रेन बघा इकडे पूर्ण खाली आहे दाखवतो तुम्हाला पूर्ण खाली झाली ट्रेन इकडं सर्व रत्नागिरीवाला आहेत जाऊया आणखी पुढे पुढे पूर्ण सामसूम झालंय सर्व इकडं झोपले सर्व जस्ट आता रत्नागिरी रेल्वे स्टेशन आलेला आहे उतरतोय आता आपण ट्रेन पूर्ण खाली झाली आता 2 मिनिटांमध्येच उतरू जस्ट रत्नागिरी स्टेशनला फायनली पोचलो स्वर्गनगरी रत्नागिरी फायनली आता वाजलेत 1:40 झालेत बरोबर 1:40ला उतरलो रत्नागिरी स्टेशनला आता आपल्या सर्व ग्रुपची पोरं इकडे आहेत आज आहे आमचा शो या ठीक संध्याकाळी 10 वाजता हा 10:30 आहे ना शो आपला 10:30 आहे ना 10:30 वाजता 10:30ला शो आहे तर मंडळीनं तुम्ही सुद्धा या तुम्ही बाहेर जातोय आता बाहेरच्या रस्त्याला स्वर्ग रत्नागिरी रत्नागिरी फायनली रत्नागिरीला पोचलो स्टेशनला सर्व एकत्र इकडून जायचं आता बाहेर जातोय सर्व बाकीची पोरं गेलीत पुढं स्वर्गनगरी रत्नागिरी दिवसाला किती मस्त वाटतं बघायला इकडं तर रात्र आहे ना आणि बरोबर 1:40ला ट्रेन पोचले रत्नागिरी स्टेशनला आता हे पुन्हा सकाळी 5:30ला ट्रेन निघेल शेष्टीला जायला नाही शेष्ट ना दिव्यालाच जाईल आता दादर चढतो इथला बाकीचे कलाकार बाकीचे लिफ्टने जात आहेत आम्ही आहे ना हे लिफ्टने जात आहेत आणि आम्ही दादरने जातोय सुरत भडाकला बाहेर पडून एकदम मस्त एकदम बघण्यासारखं चांगलं आहे ते पण दाखवतो तुम्हाला फायनली आता बाहेर पडलोय आहे बघा किती मस्त एकदम बघण्यासारखं मी पण इकडे पहिल्यांदा झालोय भारी एकदम मस्त आहे बघा सर्व दाखवतो मस्त बनवलंय बघा एकदम मस्त बनवलंय आता इथून डायरेक्ट बाहेर सर्व एकदम हाय बघा किती एकदम भारी एकदम मस्त आहे एकदम बघा आता इथून डायरेक्ट बाहेर जाणार एकदम मजबूत बनवलंय रत्नागिरी स्टेशन हाय बघा किती मस्त बघण्यासारखं एकदम
आमची कलारंग ग्रुप टीम सर्व इकडं जमलेले आहे. ते मी सांगितलं बनवायला सर्व रील स्टार आहेत, ब्लॉगर आहेत. इंग्लिश मध्ये. आणखी काय आहे? दुसऱ्या रील्सची तयारी चालू आहे. प्लॅन करते ते लोक. आता नाही बोलले तरी नंतर आवाज टाकू शकतो. हा बघा, हाय बघा किती मस्त एकदम नजारा बघा कसा. बाहेरच्या साईडने आलो सर्व इकडे. रात्रीला बरोबर नाही वाटत, दिवसाला मस्त वाटतं. आणि सर्व ब्लॉगर पिसाळलेत. हे ब्लॉगर, ते ब्लॉगर, हा सर्व ब्लॉगर आहे तिकडं. हा सफर करायच करा. ब्लॉगर, रील स्टार, हा हे सर्व रील स्टार, गायक जास्त म्हणजे ब्लॉगर जास्त आहेत. टेन्शन माहिती मस्त आहे एकदम. दिवसाला भारी वाटतो बघायला, पण आता रात्र आहे ना. कोण बोला उतरल्यावर जेवूया. काय रिक्षा बघतोय आम्ही आता डायरेक्ट अमोलदादाच्या घरी जायला. जस्ट मित्रांनो आता सानेवाडीमध्ये पोचलेलो आहे आणि सकाळी वाजलेले आहेत 6. थेट 6 वाजता पोचलोय रत्नागिरी सानेवाडीमध्ये. आणि आमची संपूर्ण टीम इथे उतरलेली आहे. आणि आमचे डायरेक्टर पण आलेले आहेत, अमोलदादा. ते बघा, ते अमोलदादा आलेले आहेत. जस्ट आता तो उतारलोय. डायरेक्ट अमोलदादाच्या घरी जातोय संपूर्ण टीम. पोचलोय. आता झोपणार की रिहर्सल करणार? गाव खूप आतमध्ये आहे इकडे. आता सरळ जातोय अमोलदादाच्या घरी. ओलं झालंय, पाऊस पडलेत. काय पुढे डायरेक्ट अमोलदादाच्या घरी. जस्ट आताच फ्रेश झालोय. तर चहा नाश्ता वगैरे केला. नाही, चहा नाश्ता नाही झाला, जस्ट आंघोळ वगैरे झाली. आता थोड्या वेळाने येईल चहा नाश्ता. आणि पुन्हा रिहर्सल होईल. 2 रिहर्सल होतील. आता एक काही होईल आणि एक दुपारी एक होईल. आणि लाईटी गेलेत ना, त्याच्यामुळे काय आवाज येत नाही. मस्त फ्रेश झालो आहे. 6 वाजता पोचले इथं. झोपलेलो, सर्व टीमची पोरं झोपलेली. आता उठलो, 9:30ला उठलो. आता थोड्याच वेळात नाश्ता होईल, नंतर मग पुन्हा रिहर्सल. तर मित्रांनो आता आलो इकडे खंडालेमध्ये आलो आहे, सलूनमध्ये आलो आहे. तर दाढी काढण्यासाठी. कधी काढीत नाही, पण आत्ता शो आहे तर त्याच्यासाठी दाढी काढले. सलूनमध्ये आलो इकडे खंडालेमध्ये. आणखी माझ्यासोबत कोण आहे तो तुम्हाला दाखवतो. आम्ही चौघेसुद्धा आलो आहे. निखिल आहे, सर आहेत. आणि मित्रांनो आपला खास रील स्टार ओळखलीत काय? कोकणी निखिल झोपलाय तो. दाढी काढायला आले. 4 जण आहोत आम्ही. आता इथून पुन्हा अमोलदादाच्या घरी जाऊ. मित्रांनो माझ्या आयुष्यातला पहिला शो आणि ज्या शोसाठी मेहनत घेतली तो आज शो आहे. माझा गेटअप कसा असला तुम्हाला सुद्धा माझा रोल करतो. थोडा दर्पण तर आहे की पहिला शो करतोय. पुढची पण तुम्हाला तयारी दाखवतो मी. हे बघा, हे सर्व खेळेवाले आहेत इकडं. पेंद्या आमचे श्रीकृष्ण देव इकडं. बाकी सर्व तयार होत आहेत. राहुल दादा मेकअपचं काम चालू आहे. हा नक्की. आणि या गवलीने इकडं, गवलीने सर्व माठ आहेत इकडं. ते अजून आलेत नाही, ते इकडं तयार होत आहेत. आणि हा वाकड्या खेळा पण करतोय आणि वाकड्या पण होणार आहे. मेकअप काम चालू आहे इकडे.
देवीला अंगणेवाडीच्या माझ्या माऊलीला अंगणेवाडीच्या माझ्या माऊलीला अंगणेवाडीच्या माझ्या माऊलीला नमन नमन करूया नमन करूया नमन आज करूया वंदन करूया नमन आज करूया वंदन करूया नमन आज करूया वंदन सातवे नमन कुलदेवतेला नाळ जोडलेल्या कर्मस्थानाला नाळ जोडलेल्या जन्मस्थानाला नाळ जोडलेल्या गुरुवीरा रुबी उगवला गुरुवीरा जयनु जाऊ बाजारला जयनु जाऊ बाजारला नाही तुझी उडी निघूया कुसुम केला रवी उगवला गुरुवीरा जयनु जाऊ बाजारला रवी उगवला गुरुवीरा जयनु जाऊ बाजारला तुझी उडी निघूया कुसुम तुझ्या या पाचवीचा जरा आवाज ऐकतो ऐकतो हा ऐकतो ऐकतो तीन चार आवाज ऐकतोस ना बाकी वल्ली कुठली याला घुराचा मला अजून का दूर नाही तू याची लावतात
अरे वकाळे ही बासरी नाही आहे. अरे मेल्या माझ्या घराची फुगणी. आताच जस्ट ट्रेनमध्ये बसायला आलोय रत्नागिरीवरून रिटर्न. आणि शो खूप छान झाला. माझ्या आयुष्यातली पहिलीच भूमिका होती आणि पहिला शो होता आणि एकदम सक्सेसफुल झाला. आता निघालोय घरी जायला. रत्नागिरी स्टेशनला आहे, ट्रेन लागलेली आहे. तिथं 5:30ला सुटेल, दुपारपर्यंत ते पोचेल, त्या दिव्याला पोचेल. बाकीची पोरं पण आहेत पण ती डायरेक्ट करून गावी जाणार आहेत. आणि आम्ही इथून 5-6 जण आहोत. ते पण तुम्हाला दाखवतो. जेवण डान्स करते तिकडं. ते बघा काय बोलतो. धन्यवाद धन्यवाद. जॉब आलेले आहे. अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजेच मी निगडीकर संतोष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करायला विसरू नका. आणि आपण पुन्हा एकदा असेच एक नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तर आजची व्हिडिओ मी इथेच संपवतो. तर मित्रांनो सर्वांना बाय बाय.